नमस्कार मित्रांनो, गिफ्ट ऑफ नेचरमध्ये तुमचे मनापासून स्वागत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुका म्हटलं की आपल्याला आठवतो तो महागणपती आणि कृष्णामाईचे घाट. पण आज आम्ही तुम्हाला वाईमधील अशा एका निसर्गरम्य ठिकाणी घेऊन आलो आहोत, जिथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळतो. होय, आज आपण आलो आहोत धोम धरणाच्या अगदी पायथ्याशी, जिथे वर्षानुवर्षे इतिहास आणि भक्तीची साक्ष देत उभे आहेत एक पुरातन शिवमंदिर, भगवान नरसिंह मंदिर आणि अत्यंत जागृत असे नवनाथ दत्त मंदिर. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये या तिन्ही मंदिराचा इतिहास आणि सौंदर्य अगदी जवळून अनुभवूया. मित्रांनो, पाहतोय आपण की बहुधा हे देशातील पहिलंच मंदिर असावं की पाणी आहे, त्या पाण्यावरती कासव आहे आणि त्या कासवावरती नंदीसाठी हे मंदिर आहे. म्हणजे नंदी त्या कासवावरती बसलेला आहे असं आपल्याला आता इथं हे दिसतंय, समोरच आपण पाहतोय. आणि हे जुनं पुरातन मंदिर. चला तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. धोम धरणाच्या कुशीत वसलेले हे पहिलं ठिकाण म्हणजे पुरातन शिवमंदिर, ज्याला स्थानिक लोक केंजळेश्वर मंदिर म्हणून ओळखतात. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून याची रचना जुन्या दगडी स्थापत्यशैलीची आठवण करून देते. जेव्हा धोम धरण पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा या मंदिराचा परिसर आणि आजूबाजूची जागा पाण्याने वेढली जाते, ज्यामुळे हे दृश्य अत्यंत नयनरम्य आणि विलोभनीय दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला एका वेगळ्या शांततेचा आणि थंड हवेचा अनुभव येतो. येथील शिवलिंग अत्यंत प्राचीन असून श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या दगडी भिंती, जुने खांब आणि गाभाऱ्यातील ती गूढ शांतता मनाला सुखावून जाते. तर आपणाला आता केंजळेश्वराचं दर्शन होत आहे आणि हे आपण पाहतोय की इथे हवा येण्या जाण्यासाठी कवड्स आपण जे म्हणतो तसं त्या दिवळे आहेत, हवा व्हेंटिलेशनसाठी. आणि अतिशय हे पुरातन असं हे मंदिर आपण पाहतोय. किती सुंदर आणि रेखीव असलेलं हे बांधकाम आणि त्याच्यामध्ये असलेले हे महादेवाचे आपल्याला अतिशय प्राचीन अशा शिवलिंगाचे दर्शन झालेले आहे. प्रत्यक्ष शंकराचे दर्शन झाले. आपण मंदिरातून बाहेर आल्यानंतर हे सभामंडप पाहतोय. अतिशय सुंदर आणि पूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे सभामंडप आणि दगडावरती असे कोरलेले कोरीव काम. इथूनच आपण आता हे पाहतोय की जे भारतामध्ये हे पहिलंच बहुधा मंदिर असावं. आणि हे जे समोर पाहतोय ते शिवमंदिराच्या अगदी जवळच आपल्याला भगवान नरसिंह यांचे मंदिर पाहायला मिळते. वाई परिसरात दक्षिण काशी म्हटले जाते आणि येथील कृष्णा नदीच्या तीरावर अनेक जुनी मंदिरं आहेत. त्यापैकीचे एक महत्त्वाचे मंदिर आहे भगवान विष्णूचा उग्र अवतार असलेल्या नरसिंह देवाची अत्यंत देखणी आणि प्राचीन मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. असे म्हटले जाते की या मंदिराची रचना आणि स्थान अत्यंत विचारपूर्वक निवडले गेले होते. धरणाच्या अगदी खाली असल्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि आजूबाजूची हिरवळ या मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढवते. गर्दीपासून दूर नामस्मरण आणि ध्यान करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. अशी आख्यायिका आहे की या परिसराचे नाव धोम पडण्यामागे धौम्य ऋषी यांचे नाव जोडलेले आहे. पौराणिक कथेनुसार पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींनी कृष्णा नदीच्या तीरावर याच डोंगराच्या कुशीत बसून कठोर तपश्चर्या केली होती. शिवलिंगाची स्थापना असे मानले जाते की धौम्य ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव येथे प्रकट झाले. ऋषींनी या ठिकाणी ज्या शिवाची आराधना केली तेच आजचे पुरातन शिवमंदिर केंजळेश्वर शिवमंदिर आहे. पांडवांचा अज्ञातवास. आणखी एका लोककथेनुसार पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाचा काही काळ वाई विराटनगरी आणि या धोम धरणाच्या परिसरात घालवला होता. त्यामुळे या शिवमंदिराचा संबंध महाभारताशी जोडला जातो. अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला होता. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंह देवाचा राग शांत होत नव्हता. तो अत्यंत उग्र अवतार होता. कृष्णा नदीचे महत्त्व
ऋषीमुनीच्या प्रार्थनेवरून स्वतःला शांत करण्यासाठी भगवान नरसिंह आणि कृष्णा नदीच्या या पवित्र पात्रात स्नान केले आणि याच भूमीवर काही काळ विश्रांती घेतली. त्यांच्या या शांत रूपाची आठवण म्हणून येथे नरसिंह मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या लोकांच्या मते हे मंदिर अशा पद्धतीने बांधले गेले आहे की पूर्वी जेव्हा धरण नव्हते तेव्हा कृष्णा नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नरसिंह देवाच्या चरणांना स्पर्श करून पुढे जात असे, ज्याला चरणस्पर्श म्हटले जात. आपण आलो आहोत आता नवनाथ दत्त मंदिरामध्ये. त्याची आख्यायिका अशा आहे की नाथपंथांच्या साधकासाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. असे मानले जाते की नवनाथांनी त्यांच्या भारत भ्रमणादरम्यान धोमच्या या शांत आणि डोंगराळ भागात काही काळ वास्तव्य केले आणि येथे भगवान दत्तात्रेयाची साधना केली होती. धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेला असलेल्या या ठिकाणी आजही रात्रीच्या वेळी एका वेगळीच अलौकिक शांतता जाणवते, ज्याला स्थानिक लोक नाथांची उपस्थिती मानतात. गुरुदेव दत्त आणि नवनाथांच्या पादुका आणि मूर्ती येथे स्थापित आहेत. निसर्गाच्या अगदी जवळ आणि धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेला असल्यामुळे या ठिकाणी कमालीची सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. दर गुरुवारी आणि दत्त जयंतीला इथे विशेष पूजा अर्चा आणि भजनाचे आयोजन केले जाते. जर तुम्ही मानसिक शांततेच्या शोधात असाल तर या दत्त मंदिराला नक्की भेट दिली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आमच्या अशाच नवीन ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांची माहिती मिळवण्यासाठी गिफ्ट ऑफ नेचर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.